एकनाथा अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सत्पिता सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। श्रोता वक्ता श्री राम समर्थ। श्री चैतन्य उपासना मंडळ नांदेडच्या या 2025 सालामधल्या नामस्मरण चातुर्मास क्रमांक 22, आज दिनांक 7 जुलै 2025 या 22व्या चातुर्मासामधला नामस्मरण दिन क्रमांक 2 श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंदावर शांतीब्रह्मनाथ महाराजांनी निरूपित केलेलं जे एकनाथी भागवत आहे, त्या एकनाथी भागवताचा आपण वाचन, चिंतन, श्रवण, मनन करूया। यासाठी उपस्थित सर्व माता बंधू भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या नित्याच्या वाङ्मयीन सेवेला आपण सुरुवात करूया। सज्जनो, या 22व्या चातुर्मासामध्ये एकनाथी भागवताचे आपले आतापर्यंतच्या 2 चातुर्मासांमध्ये 7 अध्याय संपूर्ण झाले। एकूण 31 अध्याय नाथ भागवताचे आहेत। त्यातल्या 8व्या अध्यायापासून आपण सुरुवात करणार आहोत। पण ज्या नाथ महाराजांनी, ज्या शांती ब्रह्माने हा एवढा मोठा वेदांताचा आणि संस्कृत मधला ग्रंथ तुम्हा आम्हासाठी सोप्या प्राकृत मराठी भाषेमध्ये सोप्या ओव्या संस्कृताशी तुलना केल्या तर असा हा ग्रंथ निर्माण केला। तरीही 16व्या शतकातली मराठी, नाथ महाराजांची ती मराठी आज 21व्या शतकामध्ये आपल्याला पाहायची आहे। पण हा अत्यंत ज्ञान देणारा, मानवी जीवनात नेमकं आपल्याला काय साधायचं आहे, आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे, आपण म्हणजे शरीर एवढंच आपल्याला समजतं। या देहाला आपण मी स्वतः देहच आहे असं समजून आयुष्यभर जगत असतो आणि या देहाला सुख व्हावं हीच आपली आयुष्यभराची विवंचना असते। या देहाला सुख कसं मिळेल, या देहाला सुख कसं मिळेल। पण वेद, शास्त्र, उपनिषद, पुराण आणि संत महात्मे जे सांगतात त्याने हा देह म्हणजे तू नाहीस, मग खरा नेमका मी कोण आहे, मी कोण, मी कुठून आलो, मी कसा आलो आणि मला परत कुठे जायचंय, या 4 प्रश्नांच्या भोवतीच स्वच मी कोण आहे याचं गणित सज्जन हो जोडलेलं आहे। यालाच वेदांत असं म्हणतात। या 4 प्रश्नांची उत्तर म्हणजेच वेदांत। पण हे प्रश्न जितके सोपे तितकी याची मीमांसा, याची चर्चा खूप अवघड आहे। आणि हा सगळा वेदांताचा भाग श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंदामध्ये भगवंतांनी फार सुंदर मांडला। पण तो आपल्याला अगदी सोप्या भाषेमध्ये कसा समजेल याची व्यवस्था या शांती ब्रह्मनाथ महाराजांनी करून ठेवली।
सज्जन हो, हा सगळा 8वा अध्याय आपल्याला सुरुवात करायचा आहे. पण प्रत्येक वर्षी नाथ भागवतातलं हे सगळं ज्ञान, ही सगळी कठीण प्रमेय सिद्धांत आपल्याला जीवनात उतरण्यासाठी आपण एक छोटासा अल्पसा प्रयत्न माझ्याकडून मी असा करतो की या विषयाची गोडी, या विषयाचं महात्म्य आपल्या लक्षात यावं म्हणून ज्या नाथ महाराजांनी हा ग्रंथ आपल्याला दिला त्यांचं चरित्र एक 2-4 दिवस आपण स्मरण करावं, नाथांचं स्मरण करावं, नाथांच्या जीवनचरित्राचं स्मरण करावं. नाथांनी आपल्याला नेमकं काय दिलं आणि ते कसं दिलं, त्यासाठी नाथांनी आयुष्यभर काय श्रम केले याचं थोडं चिंतन व्हावं म्हणून नाथांचं चरित्र आपल्याला पाहिजे. काल आपण पाहत होतो की अत्यंत श्रेष्ठ असं कुळ वंश ज्यांना लाभला ते नाथ महाराज हे संत श्रेष्ठ भानुदास महाराजांचे पणतू. भानुदास महाराज हे तत्कालीन प्रतिष्ठान नगरी, आजची पैठण नगरी आणि अतिशय सुखवस्तू श्रीमंत असं कुटुंब. भानुदास महाराज यांची सांपत्तिक स्थिती जितकी श्रेष्ठ आणि मोठी होती तितकेच भगवत भक्तीमध्ये सुद्धा संत श्रेष्ठ म्हणून भानुदास महाराज गणलेले. काल आपण पाहिलं की विजयनगरला कृष्णदेवरायांनी भगवंताला पंढरपूरहून उचलून नेलं सगुण मूर्ती. त्या राजाच्या विजयनगरातून ती मूर्ती परत आणण्याचा दिग्विजय हा भानुदास महाराजांनी केला. सज्जन हो, कालची कथा आपली इथपर्यंत आली होती की बाळनाथाला काही सवंगड्यांनी असं म्हटलं की अरे तू अनाथ आहेस, तुला फक्त आजी आजोबा आहे, आम्हाला आई आहे, आम्हाला बाबा आहे, तसे आई बाबा तुला नाही. म्हणून हिरमुसलेला दुःखी झालेला बाळनाथ जेव्हा आजीकडे येतो तेव्हा आजी त्याला समजून सांगत असते, अरे तू अनाथ नाहीस, तुला अनेकांना आधार देऊन अनेकांचा तू नाथ होणार आहेस. तुझ्यामुळे सगळा समाज सनाथ होणार आहे म्हणून तुझं नाव एकनाथ असं ठेवलंय. आणि बाळा तुला माहिती आहे का, तू कोणत्या कुळामध्ये, कोणत्या पुण्यवान अशा प्रतिष्ठान नगरीतल्या अत्यंत श्रेष्ठ कुळामध्ये तू जन्माला आलाय. तुझे पणजोबा म्हणजे भानुदास महाराज. भानुदास महाराजांचं वर्णन करता करता आजी सांगते की बाळा इतक्या मोठ्या श्रेष्ठ दिग्विजय गाजवलेल्या पणजोबांचा पण तू आणि चक्रपाणी तुझे आजोबा त्यांचा तू नातू आणि सूर्यनारायणाचा तू मुलगा. सज्जनो काल सांगताना सूर्यकांत माझ्या मुखातनं गेलं. नाथ महाराजांच्या बाबांचं नाव हे सूर्यनारायण होतं आणि आईचं नाव रुक्मिणी. अशा महान कुळामध्ये बाळा तू जन्माला आला तर तू अनाथ कसा असशील. सगळं वर्णन आजी सांगत होती. लेकराला पोटाशी धरून चौकडेवर झोपलेली आजी बाळनाथाच्या कपाळावरून केसावरून हात फिरवत फिरवत त्याला सांगत होती की तू अनाथ नाही, तू सनाथ आहे, तू एकनाथ आहेस, तू पवित्र कुळामध्ये जन्माला आलाय. असं सांगता सांगता नाथाला आजीच्या कुशीत केव्हा झोप लागली ते कळलेच.
पण अत्यंत बुद्धिप्रामाण्यवादी आणि अत्यंत बुद्धिमान तल्लख बुद्धीचा असलेला नाथ सकाळी जेव्हा उठतो तेव्हा तेच सगळे प्रश्न त्याच्या भोवती फिरत असतात. भानुदास महाराजांचं वर्णन करताना गेल्या 2 वर्षात ही कथा तुम्हाला सांगितली आहे. पण किती जणांना कूर्मदासाची कथा आठवते? कोण होता हा संत कूर्मदास? भगवंताचा भक्त असलेला कूर्मदास सज्जनो, प्रतिष्ठान नगरीमध्ये म्हणजे आजच्या पैठण नगरीमध्ये एका पहाटेची घटना मी तुम्हाला सांगतो. पहाटे पहाटे सगळी कामं करणारी आई थकून गेली होती. दिवसभराची कामं करून दुपारी स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवून आपल्या 22 वर्षाच्या मुलाला ती जेवू घालत होती. त्याचं जेवण झालं, भांडी कुंडी झाली आणि गोंगडी टाकून दुपारची वामकुक्षी होते का नाही होते, तर 22 वर्षाचा कूर्मदास आपल्या आईला म्हणतो, आई आई चल ना ग मला कीर्तनाला घेऊन. आई उठ, आई चल, आई मला घेऊन जा ना ग कीर्तनाला. दिवसभरच्या कामानी, संसाराच्या ओझ्याने आणि वैधव्याच्या दुःखाने इचलेली आई एकदम ओरडली. रोज 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 कीर्तन 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 कीर्तन, किती वेळा कीर्तनाला नेऊ रे तुला? एवढा मोठा 22 वर्षांचा झाला, अरे आता मला तुझं ओझं उचलत नाही रे. गुडघ्यापासून पाय नाही, कोपरापासून हात नाही, एवढा मोठा 22 वर्षाचा झाला, मला ते ओझं आता उचलत नाही रे कूर्मदासा. तितक्याच प्रेमाने कूर्मदास म्हणतो, आई फक्त आजच्याच दिवस, आजचा शेवटचा दिवस आहे आई, फक्त आजच्या दिवस मला कीर्तनाला घेऊन जा, पुन्हा उद्यापासून नाही म्हणणार मी तुला मला कीर्तनाला घेऊन जा. कूर्मदास म्हणतो, ते वाक्य ऐकतं आईच्या डोळ्याला पाणी सुटतं. पटकन आपल्या हात नसलेल्या, पाय नसलेल्या 22 वर्षाच्या बाळाला ती आई कुरवळते, नाही रे बाळा, मला तसं नाही म्हणायचं, पण नाही रे मला ओझं उचलं. पटकन स्वतःचे डोळे आणि बाळाचे डोळे पदराने पुसून आई कूर्मदासाला पाठीवर घेते आणि घरापासून निघून गोदावरीच्या वाळवंटामध्ये त्याला आणून सोडते. प्रचंड गर्दी भानुदास महाराजांच्या कीर्तनाला जमलेली सज्जन. कीर्तनाच्या गर्दीच्या शेवटच्या ठिकाणी कूर्मदासाला आई सोडते आणि आई प्रपंचाच्या कामासाठी निघून जाते. हात आणि पाय नसलेला तो देह कूर्मदासाचा फरफटत 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 गर्दीतून माणसांना, स्त्रियांना बाजूला करत करत सगळेजण त्याला जागा देत होते, रस्ता देत होते आणि अतिशय आनंदाने कूर्मदास फरफटत पहिल्या रांगेमध्ये जाऊन बसतो. कीर्तनाची वेळ सुरू व्हायला भानुदास महाराज कीर्तनासाठी उभेच असतात आणि कीर्तन सुरू व्हायचं त्याच्या आधी पाहतात, कूर्मदासा आला का रे बाळा? हो. अरे कसा आला? महाराज आईनी सोडलं. बैस बैस बरं. आणि जय जय रामकृष्ण म्हणून कीर्तनाला सुरुवात. एवढ्या गर्दीतून पुढे आलेला कूर्मदास कीर्तनाला बसतो. अतिशय प्रसन्न असं अंतःकरण त्याचं असतं. दोन्हीही हात नाही आणि दोन्हीही गुडघ्याखालचे पाय नसताना सुद्धा भगवंताच्या भक्तीत, भगवंताची कथा, भानुदास महाराजांचं सुश्राव्य कीर्तन, अतिशय गोड आवाज, भावपूर्ण भक्ती असलेलं ते कीर्तन भानुदास महाराजांकडे पाहिल्याबरोबरच प्रसन्नता यावी एवढा प्रसन्न, शांत, संयमी आणि तेजपुंज चेहरा पाहिल्यावरच कूर्मदासासारख्याचे दुःख कमी व्हावं सज्जन हो, अशी ही भानुदास महाराजांची मूर्ती होती. आणि कीर्तनाला उभं राहिल्यानंतर मी तुम्हाला काय सांगू,
गोष्टीत गोष्ट सांगतो. बाळनाथ आपल्या आजोबाला एक दिवस विचारतात की आजोबा, मला पंजोबांची कथा सांगा ना. खूप मोठे होते का होते? खूप मोठे भक्त होते का? तेव्हा 10 वर्षाच्या एकनाथाला जवळ घेऊन त्याचे आजोबा चक्रपाणी सांगतात, अरे माझे बाबा म्हणजे तुझे आजोबा ना फार मोठे महान भक्त बरं. अरे दुपारच्या नैवेद्यानंतर ते जेव्हा आरतीला उभे राहायचे ना, तेव्हा आपल्या घरचा पांडुरंग आहे ना, त्या पांडुरंगाची साक्षात मूर्ती माझ्या बाबांना म्हणजे तुझ्या आजोबांना म्हणजे भानुदास महाराजांना साक्षात दिसायची आणि त्यांची मकर कुंडल सुद्धा स्पष्ट हलताना दिसायची. आजोबा म्हणजे जनाबाईंचं दळणकांडण करणारा, गोऱ्या थापणारा, नामदेवांच्या कीर्तनामध्ये नाचणारा देव प्रत्यक्ष आपल्या माझ्या पंजोबांना दिसायचा. अरे हो नाथा, मी तुला खोटं कसं सांगेल. मग आजोबा तो देव मला दिसेल का? तो देव मला भेटेल का? 10 वर्षाचं बाळ आहे सगळे. असं सात्विक बाळ निर्माण होण्यासाठी सज्जनो पिढ्यान पिढ्याची पुण्याई लागते होती. आणि पिढ्यान पिढ्या तपश्चर्या, आणि त्या तपश्चर्येमध्ये सगळ्यात मोठी तपश्चर्या जर कोणती असेल तर पहिली ती नीतिमत्तेची, चारित्र्याची असायची. 4-4, 5-5 पिढ्या पातिव्रत्य ज्या घरामध्ये पाळलं जातं आणि ज्या घरातले पुरुष अत्यंत चारित्र्यवान, सुपारीचंही व्यसन नसलेले, भोजन प्रसादानंतर भगवंताला वाहिलेला विडा किंवा तांबूल चिमूटभर आपल्या तोंडात फक्त प्रसाद म्हणून टाकणारी अशी मंडळी, असे पुरुष आणि अशा स्त्रिया ज्या घरामध्ये असतात, आणि असं सातत्याने पिढ्यानी पिढ्या जेव्हा व्रत वैकल्य आणि पातिव्रत्य आणि पुरुषाची चारित्र्यता, अपेयपान, अभक्ष वशन जिथे नसतं त्याच घरात अशा महान संत जन्माला येतो. त्याचं हे प्रत्युत्तर. सज्जनो, हे आज शक्य आहे, निश्चित शक्य आहे. कशाने शक्य आहे? आई बाबाच्या वागण्यातूनच शक्य आहे. ब्राह्मण कुळामध्ये जन्म घ्यावा, अभक्ष भक्षण अपेयपान करावं, तुम्ही जन्मालाच कशाला आला ब्राह्मणाच्या कुळात? अशी कितीतरी बहुजन समाजातली माणसं मी आज जवळून पाहतो या 21व्या शतकात. ती म्हणतात आमचं पुण्य कमी पडलं म्हणून आम्हाला ब्राह्मण कुळात जन्म नाही मिळाला. आणि बहुजन समाजातले असून सुद्धा ब्राह्मणांनी त्रिकाल संध्या करावी अशी त्रिकाल संध्या करणारी माणसं ब्राह्मणेतर समाजामध्ये आज पाहायला मिळतात. हे केवढं दुर्दैव ब्राह्मण समाजाचं. याच्यासाठीच हा चातुर्मास आहे. सज्जनो, मी अतिशय नम्रपणे सांगतो, आपण फार सगळेजण भाग्यवान. आपल्या सगळ्यांच्या बोटाला धरून महाराज चालवत आहेत बरं. 22 वर्ष एखादा संकल्प कोणताच माणूस नाही करू शकत, फक्त ते करू शकतात सद्गुरू. आणि या 22 वर्षामध्ये जे जे म्हणून आता प्रापंचिक पातळी आपण आपण सगळेजण एका कुटुंबातले आहोत. 22 वर्षामध्ये जेवढी मुलं, जेवढ्या मुली प्रामाणिकपणे या उपासनेला आले आणि आईवडिलांचं ज्यांनी ऐकलं, थोरा मोठ्यांचं ज्यांनी ऐकलं, त्या सगळ्यांचं कल्याण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि याही पुढे ते आपल्याला पाहायला मिळेल. फक्त आपल्याला संत संगतीची गरज आहे. आणि ती संत संगती श्री महाराज कशी आपल्याला या ग्रंथाच्या, या चरित्राच्या माध्यमातून सांगतात. सज्जनो, मी सांगत होतो की भानुदास महाराजांचं हे भगवत प्रेम होतं की भगवंत रोज त्यांना दर्शन द्यायचं. आणि बाळ म्हणतो की मला असं दर्शन होईल का आजोबा? मी कथा सांगत होतो की कुर्मदास पुढे बसला आणि म्हणाला, भानुदास महाराज म्हणतात, अरे किती दिवस बाळा आईला त्रास देणार रे?
हात जोडून डोळ्यात पाणी आणून कुर्मदास म्हणतो. कुर्मदास महाराजांना, महाराज आज शेवटच, माझ्या आईला पुन्हा मी त्रास देणार नाही. सुंदर कीर्तन सुरू झालं. कीर्तन संपलं आणि भानुदास महाराज म्हणाले, बाळ आता घरी कसा जाशील? कुर्मदास म्हणाला, नाही महाराज, मी आता घरी नाही जाणार, मी आता इथेच थांबणार तुमच्या बरोबर. भानुदास महाराज म्हणाले, अरे बाळा, आजचं काल्याचं कीर्तन होतं रे, आज काल्याचं कीर्तन झालं, उद्या आम्ही सगळी मंडळी पंढरीच्या वारीला जाणार आहे, तू कसा येशील? कुर्मदास म्हणाला, हो महाराज, मला हे माहिती आहे की आजचं काल्याचं कीर्तन आहे आणि आपली प्रतिष्ठान नगरीतली सगळी मंडळी आणि तुम्ही सुद्धा उद्या वारीला जाणार आहे. महाराज, मी पण वारीला आहे. अरे तू कसा येणार? तुला हात नाही, पाय नाही. कुर्मदास एवढंच म्हणाला, मला तुमच्या बरोबर वारीला यायचंय, पंढरीच्या दर्शनाला, विठुरायाच्या दर्शनाला, मला घेऊन चला, मी तुम्हाला काहीच त्रास देणार नाही. त्याची निष्ठा, त्याची भक्ती, त्याची तळमळ, त्याचं विठुरायावरचं प्रेम भानुदास महाराजांनी पाहिलं आणि म्हणाले, हो हरकत नाही, उद्यापासून ये आमच्याबरोबर. कीर्तन संपलं, मंडळी सगळी घरी गेली. पैठणातलीच होती, घरची तयारी करायची होती. कुर्मदास पाय नाहीये, हात नाहीये, तसाच फरफटत लगेच पंढरीच्या वाटेवर निघाला. रस्त्याने फरफटत फरफटत एक एक गाव करत बीडला पोहोचला. गावात जावं, मारुतीच्या मंदिरात जाऊन ओरडून सगळ्यांना सांगावं, भानुदास महाराज पंढरीला जाण्यासाठी वारी घेऊन येत आहेत, सगळ्यांनी आपापली सेवा करावी, पंढरीच्या वारीसाठी भानुदास महाराज चालले, अशी आरोळी मंदिरातून सगळीकडे द्यावी. आणि त्या त्या गावातल्या मंडळींनी कोणी कालवण, कोणी भाकरी, कोणी लोणचं, कोणी ठेचा असं घेऊन सगळ्या वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी. मागणं वारी यावी, भानुदास महाराज यावे. त्यांनी पाहू, अरे जेवणाची तयारी झालेली, गावकऱ्यांना विचारावं, हे तुम्ही कसं केलं? तर म्हणाले, महाराज तुमचा शिष्य आला होता ना, त्यांनी दवंडी देऊन सांगितलं आणि आम्ही तयारी केली. बीडचा मुक्काम हल्ला. फरफटत फरफटत लोटांगण घालत कुर्मदास पुढे पुढे जातोय सचिन. आणि सकाळी 10 वाजेपर्यंत त्या गावात जावं, पुन्हा सांगावं, ऐकावं, ऐका, भानुदास महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय करावी. करत 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 भाजी भाकरीचं जेवण करून रात्री वारकरी झोपायचे. वारकरी झोपले की कुर्मदास पुढच्या गावाला जाण्यासाठी निघायचा. रात्रभर फरफटत कसा प्रवास करत असायचा. पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ, पांडुरंगाचं प्रेम, आणि हे प्रेम सज्जनो कशाने निर्माण झालं ना, तर अत्यंत सुश्राव्य अशा प्रवचन कीर्तनाने निर्माण. सज्जनो, आपलं अंतःकरण इतकं रिकामं असतं, ते भगवंताच्या भक्तीने भरण्यासाठी सत्संगाची फार गरज आहे. अशी सुश्राव्य प्रवचन कीर्तन जेव्हा मनुष्य ऐकतो ना, तर भगवंताचं प्रेम त्या अंतःकरणामध्ये हळूहळू भरलं जातं. आणि त्या भरलेल्या अंतःकरणात प्रेमामुळे अशी काही तळमळ होती की पांगळा असलेला कुर्मदास पुन्हा पुढच्या गावाला गेला. पाहता पाहता येरमाळा, बार्शी आणि शेवटचं लवळ गाव आलं बार्शी नंतरचं. आणि त्या लवळ गावामध्ये कुर्डुवारीच्या अलीकडे 7 किलोमीटरवर लवळ नावाचं गाव. त्या लवळला कुर्मदास आला.
पुन्हा आरोळी दिली, गावामध्ये सगळ्यांना सूचना दिल्या. यथावकाश भानुदास महाराज आणि दिंडी मागे आली. दुपारच्या वेळेला सगळ्यांची भोजन प्रसादाची व्यवस्था झाली. सायंकाळच्या दरम्यान भानुदास महाराजांचं कीर्तन झालं. आता मात्र कुर्मदास मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये विव्हळत पडलेला होता. प्रत्येक मुक्कामाला भानुदास महाराज त्याच्याजवळ यायचे, अंगा खांद्यावरून हात फिरवायचे आणि सांगायचे की बघ कुर्मदासा, आता किती मुक्काम राहिले. पाहता पाहता भानुदास महाराज लवळला आले आणि म्हणाले, कुर्मदासा आता फक्त एकच मुक्काम राहिला की मग तुला पांडुरंगाचं दर्शन होणार. हात जोडून कुर्मदास पुताना झाला आणि स्वतःच हे शरीर जेव्हा भानुदास महाराजांना दाखवलं, सज्जनो, सगळे अंगामध्ये खडे रुतलेले होते, जखमा झालेले. म्हणाला, महाराज मी आता नाही येऊ शकत, मला आता पुढे येणं शक्य नाही, क्षमा करा, पुढची सेवा मी करू शकत नाही. सज्जनो, भक्त काय असतो, भगवंतावरचं प्रेम काय असतं, सद्गुरूंवरचं प्रेम काय असतं, आणि त्या भावनेपोटी कुर्मदास म्हणतो, महाराज मला क्षमा करा, पुढच्या सेवेला मी रुजू होऊ शकत नाही, माझं अंग जखमांनी भरून गेलेलं आहे आणि माझ्यात त्राण राहिले नाही. भानुदास महाराज म्हणतात, मी तुला 2 घास खाऊ घालू का? नाही. सज्जनो, कुर्मदास आतापर्यंत प्रतिष्ठान नगरीतून निघून बीड, येरमाळा, बार्शी, लवळला येईपर्यंत कुर्मदासांनी अन्न घेतलेलं नव्हतं. हे त्या दिवशी भानुदास महाराजांना कळतं. कुर्मदासा का जेवण नाही केलं? कुर्मदास म्हणतो, महाराज मी जर अन्न पाणी घेतलं असतं तर माझं मलमूत्र कोणी धुतलं असतं. आई माझ्या बरोबर नाही ना आता, आणि मी तिला सांगितलं की मी पुन्हा तुला नाही त्रास देत. कुर्मदास म्हणतो भानुदास महाराजांना, महाराज एकच विनंती आहे, आता एका मुक्कामानंतर तुम्ही पांडुरंगाला दर्शनाला जा. पांडुरंगाशी तुमची चांगली ओळख आहे ना, तर पंढरीला गेल्यानंतर पांडुरंगाला 2 नमस्कार घाला. पहिला साष्टांग नमस्कार तुमचा आणि दुसरा साष्टांग नमस्कार माझा घाला आणि त्या पांडुरंगाला निरोप द्या, महाराज की मी आता थकलो, क्षीण झालो, मी तुझ्या दर्शनाला पोहोचू नाही शकत. पांडुरंगा, हा निरोप भानुदास महाराज तुम्ही पांडुरंगाला सांगा, तो तुमचा ऐकेल. आणि एक वाक्य कुर्मदास म्हणतो, सज्जनो, शेवटचं, महाराज पांडुरंगाला एक सांगा की तुझ्या पायाजवळ येण्यासाठीच पुण्य त्या कुर्मदासाचं कमी पडलं, पण माझा नमस्कार मात्र स्वीकार कर. पुढचा जन्म जर चांगला मिळाला तर पुन्हा वारीला येईल, तुझ्या दर्शनाला येईल. भानुदास महाराजांचे डोळे दबदबले. तशाही अवस्थेत भानुदास महाराजांनी कुर्मदासाला जवळ घेतलं, त्याच्या अंगाखांद्यावरून हात फिरवला. संतांच्या स्पर्शाने कुर्मदासाच्या वेदना सज्जनो कमी झाल्या. भानुदास महाराजांना तिथे राहणं शक्य नव्हतं. दिंडीला घेऊन भानुदास महाराज साश्रू नयनांनी कुर्मदासाचा निरोप घेतात, पंढरीला जातात. पंढरीच्या समोर उभे राहतात. त्या पंढरीनाथाला, त्या विठुरायाला पाहिल्याबरोबर भानुदास महाराजांनी मनातून, अंतःकरणातून सगळे त्यांचे विचार, त्यांच्या भावना कुर्मदासांच्याच पहिल्यांदा बाहेर पडल्या. पांडुरंगाला वेगळं सांगावं लागलं नाही आणि झालेला पहिला नमस्कार हा भानुदास महाराजांचा नव्हता, सज्जन होता, कुर्मदासांचा होता.
एवढी तळमळ, एवढी भक्ती त्या कुर्मदासाचे भानुदास महाराजांच्या वतीने विठुरायाच्या चरणी व्यक्त करण्यात आली. त्रिकाल ज्ञानी नवे या सृष्टीचा पालन करता असलेल्या पांडुरंगाला वेगळा निरोप द्यायची गरज होती का सज्जनो? नाही. त्या क्षणी पांडुरंग रुक्मिणीला म्हणतात, रुक्मिणी वारीकडे लक्ष तू दे, मी निघालो. गरुडाला आज्ञा केली, गरुडा ताबडतोब ये, आपल्याला कुर्मदासाच्या दर्शनासाठी जायचंय. गरुड आला, गरुडावर पांडुरंग बसले. सज्जनो, ही घडलेली घटना आहे, खोटी नाही, भावनेची नाही. पांडुरंग गरुडावर बसून लवळ क्षेत्राला येतात. क्षीण झालेला, अस्वस्थ झालेला, विव्हळत असलेला, शांत मूर्छित पडलेला, अर्ध मेलेला कुर्मदास लवळच्या त्या मंदिरामध्येच निजलेला असतो. विठुराया पांडुरंग गडबडीने गरुडावर उतरतात आणि कुर्मदासाच्या जवळ जाऊन त्याच्या अंगा खांद्यावरून हात फिरवल्याबरोबर त्याच्या सगळ्या वेदना कमी होतात, पण त्याचे डोळे उघडत नाही. विठुराया म्हणतो, कुर्मदासा उठ, मी आलो, तुझा पांडुरंग, तुझा विठुराया, डोळे उघड, मला बघ ना, मी तुला भेटायला आलो. जगन्नायक परमेश्वराला सज्जनो स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी एकच आहे, ती म्हणजे भक्ताची तळमळ. महाराज म्हणाले ना, तळमळ हा परमार्थाचा प्राण आहे. भगवंताच्या शक्तीने आणि आशीर्वादाने हळूच कुर्मदास डोळे उघडतो. पाहतो तर पांडुरंग तिथे त्याच्या समोर उभा आहे. विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा असं म्हणत म्हणत पांडुरंग त्याचं मस्तक आपल्या हातात मांडीवर घेतात. त्या विठ्ठलाला डोळे भरून पाहत पाहत कुर्मदास म्हणतात, हीच माझी पंढरी आहे, हाच माझा पांडुरंग, हाच माझा पंढरीनाथ. विठ्ठला 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 असं म्हणून डोळे भरून पाहत सज्जनो हा कुर्मदास भगवान पांडुरंगाच्या मांडीवर आपला देह सोडतो. पैठण मधल्या एका हात नसलेल्या, पाया नसलेल्या, अत्यंत गरीब असलेल्या कुर्मदासाला भगवंत घ्यायला येतो. इतकं जाज्वल्यता भानुदास महाराजांच्या सहवासात, भानुदास महाराजांच्या कीर्तन श्रवणाने कुर्मदासाला सज्जनो प्राप्त झाली होती. असं हे कुळ नाथ महाराजांचं. नाथ महाराजांचा वंश पाहत असताना भानुदास महाराज, त्यांचे चिरंजीव चक्रपाणी, चक्रपाणींचे चिरंजीव सूर्यनारायण आणि सूर्यनारायणांचा हा मुलगा संत एकनाथ म्हणून प्रतिष्ठान नगरीमध्ये 10व्या वर्षी वाढत होता. आजोबांनी जेव्हा सांगितलं की अरे आपल्या तुझ्या पणजोबांना प्रत्यक्ष पांडुरंग रोज आरतीच्या वेळेला दर्शन देतो, आणि त्याच्या मनामध्ये प्रश्न आला, आजोबा मला तो देव दिसेल का, मला तो देव भेटेल का? आजोबा म्हणतात, बाळा का नाही भेटणार? इच्छा तिथे मार्ग असतो रे, पण बाळा त्याच्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, त्याच्यासाठी खूप तपश्चर्या करावी लागते. बरं, त्यांचं वाक्य संपतं ना संपतं तर बाळ एकनाथ आपल्या आजोबांना काय म्हणतो की आजोबा मी ध्रुव बाळासारखं कष्ट करेन, ध्रुव बाळासारखी तपश्चर्या करेल, मी अरण्यात सुद्धा जायला तयार आहे, पण तो देव मला दिसेल का? नातवाच्या आणि आजोबाच्या गप्पा उसरी चालू होत्या. आजी घरात स्वयंपाकघरात जेव्हा वागत होती, तिच्या पोटामध्ये गोळा आला की हे लेकरू बुद्धिमान आहे, तसं हट्टी आहे. त्याचा हट्ट आपल्याला दाखवत नाही, पण ते मनातून हट्टी आहे. याच्या मनात जर हा संकल्प झाला तर हा अरण्यात जाईल. आजी पटकन पदर कमरेला खोचून बाहेर येते आणि 2 हात त्या दारावर ठेवून
थकलेली आहे हो आजी. अरे बाळा, त्याच्यासाठी देव शोधण्यासाठी अरण्यात जायची गरज नाही रे बाळा. आपण घरी राहावं, जपजाप्य करावा, घरी राहून गायत्रीचं पुरश्चरण करावं, देवाचा नामजप करावा, भक्ती करावी, तरी पण मिळतो ना. त्याच्यासाठी अरण्यात जायची गरज नाही. चला, ताटं वाढली, जेवायला चला. आजोबा मुलाचं जेवण सुरू असतं. उघडा जेवायला बसलेला नाथ चित्राहुती घालतो. चित्राय स्वाहा, चित्रगुप्ताय स्वाहा, यवाय स्वाहा, यमधर्मराजाय स्वाहा. पोषण घेतो जेवायला, पंचप्राणाहुती घेऊन जेवायला सुरुवात करतो. पण जेवताना मनामध्ये विचार, मला तो देव दिसेल ना. विचारांचं चक्र. प्रचंड बुद्धिमान असलेले नाथ महाराज आणि अत्यंत शांत, संयमी, निगर्वी. आपल्याला आईबाबा नाही, आपल्याला आजी आजोबा सांभाळतात याची जाणीव वयाच्या 10व्या वर्षी स्पष्टपणे असणाऱ्या या मुलाला विचार चक्र मात्र थांबत नव्हतं. सज्जन हो, आणि काय सांगावं, मनात विचार केला की आपल्याला गायत्रीचं पुरस्चरण करायचं, आपल्याला गायत्रीचा अभ्यास करायचा, आणि गायत्री करत करत आपण वेदध्ययन करू. पण आपल्याला देव भेटला पाहिजे. दुसऱ्या दिवशी पहाटे शास्त्रीभाऊ वेद अध्ययन शिकवण्यासाठी रोज घरी यायचे. सज्जनो, नाथ महाराजांची सांपत्तिक स्थिती अतिशय सुंदर होती. दारिद्र्य हा प्रकार माहितीच नव्हता. भानुदास महाराज हे तत्कालीन यवनकालीन राजांचे सल्लागार होते. त्या काळातले त्या सगळ्या परिसराचे, पैठण प्रतिष्ठान नगरीच्या पंचकृषीतला सगळा महसूलचा अधिकार भानुदास महाराजांकडे होता. आणि एवढा अधिकार असताना सुद्धा सज्जन हो, आध्यात्मिक शक्ती, आध्यात्मिक भक्ती सुद्धा तेवढीच होती. नाथांच्या चरित्रातलं सगळ्यात जर चांगलं काही अजून वैशिष्ट्य तुम्हाला पाहता आलं तर इकडे भानुदास महाराज अत्यंत मोठे अधिकारी, श्रीमंत असून सुद्धा त्यांचा परमार्थ हा शिगेला पोचलेला होता. आणि नाथांचे सद्गुरू जनार्दन स्वामी त्या काळी देवगिरी किल्ल्यावर महाबनी यवनांच्या राजाच्या काळात देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार होते. आणि त्यांची भक्ती एवढी श्रेष्ठ होती की त्या राजांनी जनार्दन स्वामींच्या सांगण्यावरून दर गुरुवारी, यवनांच्या काळामध्ये गुरुवारी सुट्टी डिक्लेअर केली होती. यवनांच्या काळात भारतातल्या सगळ्या संस्थानामध्ये शुक्रवारी सुट्टी असायची. फक्त देवगिरी किल्ल्यावर जनार्दन स्वामींचा वचक, त्यांची आध्यात्मिक शक्ती आणि त्यांच्या प्रामाणिकता, त्याच्यामुळे तो राजा तिथला इतका त्यांच्यावर खुश असायचा. त्याच्यामुळे गुरुवारी देवगिरीच्या परिसरात, देवगिरी किल्ल्यावर सगळ्या कामकाजाला सुट्टी. आणि देवगिरी किल्ल्यावर फक्त सर्वसामान्य माणसांना गुरुवारी प्रवेश असायचा. इतर दिवशी किल्ल्यावर कोणालाही जाता यायचं नाही. Z+ची सुरक्षा आत्ताच्या भाषेत सांगायचं. जेवण झालं, दुसऱ्या दिवशीचा दिवस सुरवला. एकुलता एक नातू, त्याला बाहेर शिकण्याची व्यवस्था न करता अत्यंत विद्वान, शास्त्री, पंडित असलेले एक गृहस्थ नाथांना शास्त्र शिकवण्यासाठी रोज येत असतात. शास्त्री भाऊ आले. काल सांगितलेला सगळा पाठ 15 मिनिटात नाथांनी फडफड म्हणून दाखवला. गुरुजी नित्य प्रसन्न असायचे. आजही नित्याप्रमाणे ते प्रसन्न झाले की काय मला हा विद्यार्थी मिळाला. सज्जन हो, एखाद्या शिक्षकाला अत्यंत बुद्धिमान, चाणाक्ष, सारखे प्रश्न विचारून ज्ञानाची जिज्ञासा असलेला शिष्य मिळणं, विद्यार्थी मिळणं आणि परमार्थ मार्गामध्ये सद्गुरूंना आवडणारा शिष्य मिळणं, हे त्या सद्गुरूंचं आणि त्या शिक्षकाचं भाग्य असतं. ते पंडित, ते शास्त्रीजी अतिशय प्रसन्न झाले. म्हणाले, मी भाग्यवान आहे. आणि वेदाध्ययन शिकवत असतानाच सद्गुरूंचा विषय निघाला, सत्शिष्याचा विषय निघाला. म्हणून त्या शास्त्री भावांनी त्या दिवशी, नेमकं दुसऱ्याच दिवशीचा हा प्रसंग आहे, आणि त्या दिवशी शास्त्री भावांनी नाथाला, 10 वर्षाच्या नाथाला सांगितलं, सद्गुरू काय असतो, शिष्य काय असतो, सद्गुरूंची सेवा कशी करायची असते, आपल्या जीवनाचं ध्येय काय. सद्गुरूच आपल्याला देवाला भेटून देतो,
परमेश्वराची भेट घ्यायची असेल तर सद्गुरूशिवाय ती होणं शक्य नाही. आणि नाथांच्या मनात सद्गुरूंविषयी प्रेम, मला देव पाहिजे ना, मग तो मिळवण्यासाठी सद्गुरू लागतो हे मला माहीत नव्हतं. मग सद्गुरू 10 वर्षाचं लेकरू आहे. लगेच त्यांनी प्रश्न विचारला, गुरुजी तुम्ही माझे सद्गुरू आहेत का? तुम्ही माझे गुरुच आहात ना? ते म्हणाले हो. मग तुम्ही मला परमेश्वराचं दर्शन करून द्याल का? नाथांच्या काळात ते सद्गुरू गुरु होते. ते म्हणाले, अरे मी तुझा विद्यागुरु आहे. परमेश्वराचं दर्शन करण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता असते. विद्यागुरु परमेश्वराचं दर्शन घडवून देत नाही. लगेच नाथांचा प्रश्न, सद्गुरू कुठे असतात? ते कुठे राहतात? ते कसे दिसतात? ते कुठे मला प्राप्त होतील? ते म्हणाले, बाळा सद्गुरू मिळण्यासाठी भक्ती करावी लागते. मी करतो. सद्गुरू मिळण्यासाठी तळमळ लागते. मला आहे ना तळमळ. मला कुठे भेटतील ते? अरे बाळा तू लहान आहेस. सगळं आजी पुन्हा ऐकत होती. गुरुजींचा वेदअध्ययनाचा शिकवण्याचा तास संपला. शास्त्री बुवा घरी गेले. बाळनाथ आजीकडे आले. आजीचा पदर धरून, आजी मला सद्गुरू कुठे भेटतील? मला आत्ताच पाहिजे. अरे बाळा तू आता काय कर, छान वेदअध्ययन कर, अभ्यास कर, मोठा हो. मोठा झाला की सद्गुरू मिळतात. बुद्धिमान हो. आजी तू खोटं सांगते. नाही रे मी खोटं कसं सांगेल बाळा. श्रीमद शंकराचार्यांना केव्हा मिळाले सद्गुरू? ध्रुव बाळाला सद्गुरू केव्हा मिळाले? निवृत्तीनाथांना सद्गुरू केव्हा मिळाले? प्रल्हादाला सद्गुरू केव्हा मिळाले? आजी आजोबांनी सांगितलं होतं ना की प्रल्हाद तर पोटात होता तेव्हाच त्याच्या आईला गुरुमंत्र झाला. खरं की नाही? आजी निरुत्तर झाली. अरे असा हट्ट करू नये बाळा. आजी मला सद्गुरू पाहिजे. आता मात्र हळूहळू वय वाढायला लागलं आणि या बालनाथाचं सवंगड्यामध्ये अध्ययनामध्ये कशातही लक्ष लागेल. रात्री झोपला तरी तोच विचार. आजी आजोबा झोपायचे. थोड्या वेळाने पटकन जागे येऊन पाहायचे. बाळनाथ असा कपाळावर हात ठेवून डोळे उघडे आणि चिंतन करीत असलेला आजीच्या जवळ झोपलेला दिसायचा. त्याचे विचार थांबलेले नाही. विचार केला नाही आपल्याला भगवंत मिळवायचा आहे पण त्याच्यासाठी सद्गुरू पाहिजे. मग तो सद्गुरू कुठे मिळेल? विचार करता करता खाण्यापिण्यात लक्ष नाही, खेळण्यात लक्ष नाही, सवंगड्यात लक्ष नाही, अध्ययनात लक्ष नाही. आणि हे सगळं सज्जन हो केवळ वयाच्या 11.5 वर्षाच्या वयामध्ये. हे सगळं चिंतन करत असताना आपल्याला असं वाटेल की आपण ह्यातून काय घ्यावं. त्या चरित्रातून आता तर आपण तर काही सत्पुरुष होऊ शकलो नाही, आपण काही संत होऊ शकलो नाही, नवे नवे आपण चांगला भगवत भक्तही अजून आपल्या सद्गुरूंचा होऊ शकलो नाही. तेव्हा एकच विचार करावा असं मला वाटतं की बहुत आयु गेले राहिले अल्प जेकी. आता उर्वरित नच जावो व्यर्थ वायात असे. आज जर आपण अध्ययनाला सुरुवात, अभ्यासाला सुरुवात, भगवंताच्या भक्तीच्या अभ्यासाला सुरुवात केली ना तर उर्वरित आयुष्यात सुद्धा पुण्याच्या एवढ्या राशी महाराज म्हणाले पडतील. आणि त्या पुण्याच्या राशी सज्जन हो मी तुम्हाला अनुभवाने सांगतो. माझा अनुभव म्हणण्यापेक्षा आतापर्यंत जो आपण संत पुरुषांची चरित्र पाहतो त्याच्यावरून की या पुण्याच्या राशी आपल्या पुढच्या 3 पिढ्यांना नीतिमान, चारित्र्यवान आणि प्रापंचिक दृष्ट्या कधीच कमी पडणार नाही. एवढं पुण्य आपलं काम करते. आपल्या वाट्याला जे काही प्रारब्ध आलं असेल ते प्रारब्ध सुखकर महाराज करतील. प्रारब्ध चुकवणार नाही.
महाराजांचं इतकं सुंदर वाक्य मी तुम्हाला काय सांगू. महाराज म्हणाले, तुम्हाला तुमच्या प्रारब्धाचे भोग भोगावे लागतात. असंख्य वेळेला ते दुःखाचे असतात, ते मला दिसत असतात, ते मी कमी करू शकत असतो, पण मी ते कमी करत नाही. त्याच्या पुढे महाराजांचं वाक्य, का नाही कमी करत, तर ते पाप आहे म्हणाले. का पाप आहे, तर तुमचं प्रारब्ध आज मी बदललं, थांबवलं, तरी ते तुम्हाला पुन्हा फेडावंच लागणार, भोगावंच लागणार आहे. म्हणून मी ते पाप करत नाही. ते तुमच्याही हितकारक नाही, माझ्या तर नाहीच नाही. एवढा आपला विचार करणारे सद्गुरू, आणि त्या सद्गुरूच्या चिंतनासाठी काय करावं. 11.5 वर्षाचं वय आहे. खेळायला गेला, सगळी मुलं विटी दांडू खेळत होती. नाथाचे 1-2 डाव झाले, पण मन रमेना. विटी झेलली तरी सुख होत नव्हतं. दांडूनी विटीला मारून दूर विटी गेली तर होणारा आनंद, जो काही महिन्यांपूर्वी त्याला व्हायचा, तो आज नाथांना होत नव्हता. हळूच त्या सवंगड्यांच्या मेळ्यातनं शांतपणे पावलं टाकत नाथ पैठण नगरीतल्या एका शिवाच्या मंदिरामध्ये जात असे. मंदिरात जाऊन अलीकडच्या पानोट्यावर हातपाय धुवून स्वच्छ मंदिरात प्रवेश करावा. शांत निर्मनुष्य असलेल्या त्या भगवान शंकराच्या मंदिरातल्या आतल्या गाभाऱ्यात गेल्यानंतर थंड, शांत आणि प्रसन्न असं वातावरण. कोणीच तिथे नसायचं. शंकराची ती पिंडी आणि तिच्या समोर तेजपुंज बसलेला हा 11-11.5 वर्षाचा मुलगा मांडी घालून बसायचा, दोन्ही हातांच्या मुद्रा करायचा, डोळे लावायचा. भगवान शंकरावर खूप प्रेम बालवयामध्ये होतं. शंकरोति इति शंकरः, शंकरोति इति शंकरः, शंकरोति इति शंकरः. शं म्हणजे कल्याण. या मंत्राचा जप करत 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 तासन तास त्या मंदिरामध्ये बसावं. असं 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 15-20 दिवस झाले. आणि शांतपणे जप सुरू होता. निरव शांतता होती. आणि बाळ नाथाच्या कानामध्ये शब्द ऐकू आले, बाळा देवगिरीला जा, तिथे जनार्दन स्वामी आहेत, तेच तुझे सद्गुरू आहे, तेच तुझे सद्गुरू आहे, तेच तुझे सद्गुरू आहे. यांनी डोळे उघडावे, बाहेर आजूबाजूला पाहावं, कोणीच नसावं. पटकन धावत बाहेर मंदिराच्या बाहेर यावं, कुणीतरी प्रदक्षिणा घालतंय का पाहावं, म्हणून तिथेही कोणी नसायचं. दूरवर सगळीकडे नजर नाथाने टाकावी आणि कुणीच नाही दिसत. एकदा झालं, 2दा झालं, 3दा झालं. 6 महिन्यात 3 वेळा हा आदेश भगवान शंकराचा प्रतिष्ठा नगरीतल्या महादेवाच्या मंदिरामध्ये बालनाथाला होत होता. आणि मग एक दिवस शांतपणे रात्री विचार केला. आजी आजोबांना सांगावं, तर आजी आजोबा म्हणतात नाही. आजी तर म्हणते नाही, मोठं झाल्यावर तुला सद्गुरू भेटतील. पण असे सद्गुरू भेटणं शक्य नाही याची खात्री वयाच्या 12व्या वर्षी नाथांना झाली. आजी जाऊ देणार नाही, आजोबा जाऊ देणार नाही, आपली तळमळ शांत होत नाही, आपल्या अध्ययनात लक्ष लागत नाही, आपल्याला सद्गुरूंची ओढ लागलेली आहे. आता सद्गुरूंकडे जाण्याशिवाय मार्ग नाही, सद्गुरूंना शोधल्याशिवाय देव सापडणार नाही. जनो 12 वर्षाचा मुलगा आहे, काय ओढ आहे तुला सांग. म्हणजे नाथांचंच म्हणून नाही, मला सगळीच चरित्र म्हणजे बघा तुम्ही. 1845ला थोरल्या महाराजांचा जन्म झाला आणि गोंदवलेकर महाराज वय 1857-58 साली, 1845चा जन्म आणि 1855ला वयाच्या 10व्या वर्षी गोंदवलेकर महाराजांनी घर सोडलं, उत्तम सांपत्तिक स्थिती असताना. आणि 10 वर्षाचं लेकरू किती ठिकाणी फिरलो. स्वामींकडे गेलो, शिर्डीच्या साईबाबांकडे गेलो,
रामकृष्णांकडे गेलं, लोणीच्या सखाराम महाराजांकडे गेले. म्हणजे कोणकोणते प्रदेश हा मुलगा 10 वर्षाचा, खिशात रुपये नाही, नवे नवे सोन्याची बाळी होती महाराजांच्या कानामध्ये. कुलकर्ण्यांचा पोरगा होता ना तो तत्कालीन. आणि ती बाळी साधी असेल का? आजच्या भाषेत पाहिलं तर 2 तोळ्याची तर नक्कीच असेल, पण ती अशी तोडून देऊन टाकली त्याला. तुला पाहिजे ना भिकाऱ्याला, देऊन टाकली. वयाच्या 10व्या 11व्या वर्षी होतं नव्हतं तेही सोनं कान तोडून देऊन टाकलं. आणि निघाला कुठे बाळगणू? सद्गुरूची. रामानंद महाराज 10 वर्षांचे होते. आधी वडील गेले, 10व्या वर्षी आई गेली. मामा तत्कालीन मामलेदार म्हणजे आजचा तहसीलदार. ब्रिटिशांच्या काळात नागपूरला मोठी हवेली होती, हवेली. मामांनी तत्कालीन कॉन्व्हेंटमध्ये रामानंद महाराजांना घातलं. बुद्धिमान. इंग्लिश मिडियमला 5वीला ॲडमिशन दिली, तेव्हा इंटरव्ह्यू घेतला, तेव्हा ते म्हणले याला इंग्रजी येईल का? अध्यात्म रामायणातल्या रुच्या त्यांनी म्हणून दाखवल्या आणि सांगितलं याच्यापेक्षा इंग्रजी कठीण आहे का? विचारणाऱ्यांनी मान खाली घातली आणि प्रवेश दिला. जिथे सन्मानाने ज्ञानाच्या पातळीवर प्रवेश घेतला, तीच शाळा 2 महिन्यामध्ये सोडून दिली भगवंताच्या शोधासाठी, सद्गुरूंच्या शोधासाठी. 12 वर्ष. सज्जनो, ही चरित्र याच्यासाठी आहे की आजची आपल्या घरातली 10-12 वर्षाची मुलं काय पाहतायत, काय करतायत. संतांची चरित्र खरंच फार गरजेची हो. म्हणून इतकं डिटेलिंग मला हे करण्याचं गरज काय, इतक्या नोट्स बारीक काढायची की काय एक एक वाक्य बघा की काय त्याची चुणूक असेल. आजीनी प्रश्न विचारावा, आजीनी त्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करावा, त्याची समजूत घालायची प्रयत्न करावा आणि बुद्धी प्रामाण्याच्या आधारावर आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीतूनच त्यांनी प्रश्न आजीला विचारावं, आजोबांना विचारावं आणि त्यांनी निरुत्तरित व्हावं. इतका बुद्धिमान मुलगा फक्त अध्यात्मशास्त्राने तयार होतो. सज्जनो, एक आनंदाची गोष्ट आता अशी आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी, नवीन शिक्षण अभ्यासक्रम जो आला आहे ना, त्याच्यामध्ये पहिलं सूत्र त्यांनी असं ठेवलं आहे की या भारतातला प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या राष्ट्राचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या धर्माचा अभिमान बाळगणारा तयार व्हावा, असा सिलॅबस पहिल्या वर्गापासून आता येणार आहे. म्हणून तुझा रामानंद भाग्यवान आहे आणि तुम्ही दोघं त्याच्यावर ते प्रयत्न करा की आपल्या लेकराला आपला धर्म शिकवाच. काही मी तर म्हटलं ना, आपले पोरं नाही शिकले तरी हरकत नाही, पण त्यांना धर्म शिकवा. काय सांगू, आदरणीय आमचे बाबा सांगायचे म्हणजे कस्तुरी शास्त्री बाबा म्हणले, बाबा बेलसरे पण वाटतात, माझे बाबा पण तुम्हाला वाटू शकतात, बाबा कस्तुरे पण वाटू, म्हणून प्रत्येक वेळेला हा उल्लेख करायचा. बाबा म्हणायचे की संध्या करणारा ब्राह्मण आणि गायत्री करणारा ब्राह्मण कधीच उपाशी राहणार. ती गायत्री, ती संध्या त्याला कधीच उपाशी राहणार. आणि त्याचं ते तेज असेल ना, गायत्री होणार काय, मी तुम्हाला बाकी पैसे बिसे मिळणं, कॉन्फिडन्स हे सगळ्या गोष्टी आहे, कोणत्याही परिस्थितीत न खचून जाणं हे गायत्री देते. नो डिप्रेशन. इतक्या डिप्रेशनच्या केसेस आणि त्या केसेस तुम्हाला सांगतो आपल्या दारापर्यंत आलेत बरं. आता आपल्या दारापर्यंत आलेल्या आहेत. आपल्या दारातून त्यांना प्रवेश करू न देण्यासाठी आपली उपासना, आपली भक्ती, आपल्या मुलांना संध्या, गायत्री, मुलींनी प्रज्ञाविवर्तन केलंच पाहिजे. त्या मनाला आवर घालण्यासाठी मंत्रा इतकं सामर्थ्य सज्जन कशात आहे. नाथांना संदेश, आदेश, दृष्टांत, भगवंताची मदत. देवगिरीला जा, जनार्दन स्वामी तिथे आहेत, तेच तुझे सद्गुरू आहेत, तेच तुझे सद्गुरू आहेत, तेच तुझे सद्गुरू आहे. असा 3 वेळा 6 महिन्यामध्ये संदेश झाला. पुढे काय, उद्या पाहू. झालेली सेवा नाथांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करूया. आणि नाथ महाराजांनी जीवन जगण्यासाठी अत्यंत कॉन्फिडन्स निर्माण करणारं एक सूत्र ज्या अभंगाच्या द्वारे आपल्याला दिलंय, तो अभंग पण प्रार्थना म्हणून आपल्या सद्गुरुनाथांच्या समवेत नाथांच्या चरणी अर्पण करूया.